मानेकराला कायम लढाईची सवय आहे आणि पराभव माहितीच नाही आणि आमच्या वाट्याला नेहमी संघर्ष आहे. संघर्षशिवाय आम्हाला फळ नाही कुठलं. स्वर्गीय बाळासाहेब मानेची पुण्यही आहे की दादा परत निवडून आलेले आहे. सावकाराचा शब्द होता. एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं का सावकार साहेब किंग मेकर आहेत. शाहूवाडीतच आढळलं विरोधकांची धैर्यशील दादांचं मागच्या पंचवार्षिकचं यश कुणाला सहन झालं नव्हतं. त्यामुळे दादांना विरोधक जास्त निर्माण झालं होतं जवळचं. त्यामुळे हे मताधिक्य कमी झालं. पण दादांचा विजय निश्चित होता आणि होणार होता. पाऊस आला आणि मशाल इजली. सर्वसामान्य कार्यकर्ता हा धैर्यशील दादांच्या मनावर राज्य करणार आहे आणि धैर्यशील दादांचे मन जिंकणारे हे सामान्य कार्यकर्ते आहेत. गोकुळ सोबत गोकुल. दर्शको नमस्कार. 14,425 मतांनी धैर्यशील माने पुन्हा निवडून आलेले आहेत. माझ्यासोबत इथे त्यांचे कार्यकर्ते आहेत. काय सांगाल निकालानंतर पहिली प्रतिक्रिया काय? ऍक्च्युली मानेकराला कायम लढाईची सवय आहे आणि पराभव माहितीच नाही आणि आमच्या वाट्याला नेहमी संघर्ष आहे. संघर्षशिवाय आम्हाला फळ नाही कुठलं आणि संघर्ष करतच आम्हाला हे फळ मिळतंय. असा आयत्या विजयाची आम्हाला सवय नाही. मागच्या वेळेपेक्षा यंदा लीड जरा कमी आले. लीड कमी आलं तसं महाराष्ट्राचा ट्रेंड बदलला आहे. त्यामुळं थोडंसं तिरंगी लढत असल्यामुळं काय सांगाल प्रतिक्रिया काय? दादा निवडून आले आहेत, काय प्रतिक्रिया आहे? दादा निवडून आलेत म्हणजे महत्त्वाचं म्हणजे युवकांचं ते आशास्थान होतं आणि जे युवक वर्ग आहे त्यांनी भरपूर मतदान दादांना केलेलं आहे आणि जर फॅक्ट बदलल्यामुळे लीड त्यांचं कमी झालेलं आहे. नमस्कार. स्वर्गीय बाळासाहेब मानेची पुण्यही आहे की दादा परत निवडून आलेले आहे. काय सांगाल? सावकाराचा शब्द होता. एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं का सावकार साहेब किंग मेकर आहेत. शाहूवाडीतच आढळलं विरोधकांची धैर्यशील एकच वादा आणि धैर्यशील दादा म्हणा. दादांचं मागच्या पंचवार्षिकचं यश कुणाला सहन झालं नव्हतं. त्यामुळे दादांना विरोधक जास्त निर्माण झालं होतं जवळचं. त्यामुळे हे मताधिक्य कमी झालं. पण दादांचा विजय निश्चित होता आणि होणार होता. त्यामुळे दादाच खासदार झाले. सकाळपासून धाकधूक होती आम्हाला. निकाल लागलो काय सांगा? अहो निकाल आल्यानंतर आम्हाला चांगलं वाटलं. एक नंबर झाला. आनंद आम्हाला. पाऊस आला आणि मशाल इजली. म्हणजे म्हणजे समजणाऱ्याला कळणारच आहे. सकाळी गुजारा होता. आता दुपारी पाऊस आला त्यामुळे आता मशाली भिजली. दादांचा विजय निश्चित होता. आम्ही विकास कामांच्या मुद्द्यांवर जनतेकडे मतं मागितली होती आणि जनतेने आम्हाला भरभरून प्रेम दिलं आणि धैर्यशील दादांचा विजय चांगल्या फरकाने आला. याबद्दल आम्हाला धैर्यशील दादांचा विजय निश्चित होता आणि आम्हाला माहित होतं. नमस्कार. नमस्कार. काय नाव? राजू सुतार, ग्राम सदस्य रुपडी. दादांचा कार्य चांगला असल्यामुळे दादा भरभर करून निवडून आलेले आहेत. दादा इथून पुढे चांगलं काम करतील आणि विकास भरपूर होईल. ह्याच्या पुढच्या पिढीला येणारे कामाचे नियोजन लागेल. दादांच्या या दुसऱ्या विजयाबद्दल दादांचं अभिनंदन. त्याचबरोबर शाहूवाडी एमआयडीसाठी दादांनी जो प्रयत्न केलाय तो प्रयत्न अखंडपणे पुढे चालू राहावा. एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब, अजित पवार साहेब आणि सावकार साहेबांच्या साथीनं शाहूवाडी एमआयडीसी होऊन संजय दादांचं स्वप्न पूर्ण व्हावं हीच अपेक्षा दादांच्याकडनं. नमस्कार. नमस्कार. काय नाव? उत्तम देसाई, रुपडी. मला तुम्हाला सांगायला आवडेल सर्वसामान्य कार्यकर्ता हा धैर्यशील दादांच्या मनावर राज्य करणार आहे आणि धैर्यशील दादांचे मन जिंकणारे हे सामान्य कार्यकर्ते आहेत. विजय हा निश्चित आमचा झालेला आहे. त्यामुळे आम्ही इतका आनंदित आहे की अनपेक्षित हा विजय आमच्यासाठी आहे आणि धैर्यशील दादा हे युवा वर्गासाठी एक आयडियल आहेत आणि खूप मोठे त्यांच्या हातातून काम होणार आहे. याबद्दल आम्ही समाधानी आहे. तर आता मी धैर्यशील माने यांच्या कार्यालयाबाहेर आहे. कार्यकर्त्यांच्या या प्रतिक्रिया आहेत. निकालानंतर कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून आनंदोत्सव साजरा केलेला आहे आणि त्यानंतर दिलेल्या या प्रतिक्रिया आहेत. केके न्यूज चॅनलसाठी कॅमेरामन मिलिंद कांबळे, मी अभिजित. धन्यवाद. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या केके न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.